शारदीय नवरात्रोत्सवाला मोहोट्या देवस्थानात येत्या 3 तारखेला पारंपरिक पद्धतीने प्रारंभ होणार असून 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमेला सांगता होईल. 15 दिवस चालणाऱ्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे संपन्न निसर्गाचे दर्शन सुद्धा भाविकांना होणार आहे. प्रांताधिकारी प्रसाद मते यात्रा कालावधीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी माहिती दिली. जिल्हा न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली विश्वस्त मंडळाचा दैनंदिन कारभार चालतो. सर्व विश्वस्त ग्रामस्थ यांचे यात्रा नियोजनासाठी सक्रिय योगदान लाभते. यंदा देवस्थान समितीतर्फे भाविकांची सोय व सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याच्या टाकीजवळील घाटामधील अवघड वळणांपूर्वीच पायी चालणाऱ्या भाविकांसाठी पायऱ्यांचं काम तातडीनं पूर्ण करण्यात आलंय. मंदिराजवळील वाहतूक कोंडी टाळून भाविकांना सुद्धा कमी अंतर पडणार आहे. अत्यंत अवघड असा घाट वळण रस्ता आता फक्त वाहनांसाठी खुला राहील. गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घट स्थापना होईल. मोहोटे गावातून वाजत गाजत देवीचा सुवर्ण मुखवटा सुवर्ण अलंकाराची मिरवणूक गडापर्यंत येईल. 3 ऑक्टोबर पासून 11 ऑक्टोबर पर्यंत दररोज रात्री भक्तनिवास समोरील पटांगणावर कीर्तन सोहळा संपन्न होऊन शनिवारी 12 तारखेला काल्याच्या कीर्तनानं सांगता सप्ताहाची होईल. सायंकाळी सीमोल्लंघन सोहळा संपन्न होईल. 13 ऑक्टोबरला देवीची यात्रा होऊन 14 तारखेला सकाळी कलाकारांच्या हजेरी व दुपारी कुस्त्यांचा हंगामा होईल. 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमेच्या महापूजेनंतर उत्सवाची सांगता होईल. भाविकांची यंदा गर्दी वाढण्याची शक्यता गृहीत धरून सर्व यंत्रणांकडून वेगानं कामे पूर्ण होत आहेत. अष्टमीचा होम 11 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता सुरू होईल. 12 ऑक्टोबरला सकाळी कावडीचे पाण्याने देवीच्या मूर्तीवर जलाभिषेक होईल. त्या दरम्यान भाविकांसाठी दर्शन बंद असते. नवरात्र काळात दररोज दुपारी जिल्ह्यातील विविध महिला भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री वारकरी भजनी मंडळ जागर गोंधळ गीते आराधी गीते देवीची गाणी सायंकाळी हरिपाठ व गडाला प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील. जिल्ह्याच्या विविध आगारातून व अन्य जिल्ह्यातून नवरात्र कालावधीत जादा बसेस सुटणार असून देवस्थान समितीचे सुद्धा बस वाहतूक उपलब्ध आहेत. मोफत निवास फराळ औषधोपचार अंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था स्वच्छतागृह घटी बसणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था भव्य सभागृह रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असून प्रशासनाने यात्रा कालावधीत गाभारा दर्शन सुविधा बंद केल्यानं मुख्य दक्षिणापेठी समोरील आरती कक्षाचा वापर आरतीसाठी होणार आहे. मंदिरासह संपूर्ण गडाचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असेल. संपूर्ण मंदिरावर उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आले आहेत. प्रतिनिधी सुनील शेवाळे, पाथर्डी.